चला पहा, लक्ष द्या. Now we have to see the chapter of standard 7. That is static electricity. Now we have to see the static electricity. कधी असे प्रूव्ह केलं तर खुर्चीवर बसायचं, पायामध्ये करायचं, मागून टावेलनं मारायचं. आणि पुढे जर करंजीला कोणी हात लावलं किंवा नखाला कोणी हात लावलं तर पुढच्याला झटका लागतो. बघितला? किंवा आणखीन एक प्रयोग सांगतो की रजई असते, माहिती का रजई? रजईला आपण रब करतो, घासतो. रजईला असं काय करायचं, पूर्ण पॅक करायचं, बंद करायचं, अंधार करायचा आणि मध्ये घासायचं. काय दिसते मध्ये? दिसते का? दिसते का नाही रे? कोणती लाईट राहते? जे चार्जेस असतात, इलेक्ट्रिक चार्जेस असतात. ओके, पहा हेच आहे बघा, पॉलिस्टरचं कर्टन असल्याला जर घासला तरी त्या ठिकाणी दिसतं. इफ यू रब अ ब्लँकेट विथ आवर हँड्स, आलं बघा. ठीक आहे. किंवा डोक्यात पेन घासला आणि कागदाचा तुकडा जर हे केलं तर ते काय होते? यस यस यस, ते काय असतात? इलेक्ट्रिक चार्ज. काय असतात? इलेक्ट्रिक चार्ज. द्या द्या द्या, थँक्यू. हो, लावलो लावलो. ते एडी शिकवायचंय त्याला, भरपूर कसं ते इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड. आता बघा, व्हॉट डू द अबव ऑब्झर्वेशन टेल अस? हिअर्स एक्झाम्पल आर जस्ट अ ग्लिम्प ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग होल्ड इन अबंडन्स. जेवढे काही ऑब्जेक्ट आपल्या सराउंडिंग मध्ये असतात, सभोवताली असतात, त्या ऑब्जेक्टच्या सभोवताली मोठ्या प्रमाणामध्ये काय असतात? इलेक्ट्रिक चार्ज. काय असतात बेटा? इलेक्ट्रिक चार्ज. काय असतात सांगा बरं का? इलेक्ट्रिक चार्ज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतात. इलेक्ट्रिक चार्ज हे कशामध्ये स्टोर केले असतात? आपल्या बॉडीमध्ये. कशामध्ये स्टोर असतात बेटा? विदिन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय असतात सांगा बरं का? इलेक्ट्रिक चार्जेस आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय केलेले असतात? स्टोर केलेले असतात. काय? इलेक्ट्रिक चार्ज. काय बेटा? इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इन आवर ओन बॉडी. आता बघा, जेवढे काही सबस्टन्स असतात ते कशाने बनलेले असतात? व्हेरी टायनी पार्टिकल्स. व्हेरी टायनी म्हणजे काय? अतिशय लहान 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 छोट्याशा पार्टिकलने ते बनलेले असतात. इलेक्ट्रिक चार्ज हे कशाचे आहे? इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल. इंट्रिन्सिक म्हणजे काय? आतील. इंट्रिन्सिक म्हणजे काय? आतील. प्रत्येक सबस्टन्सच्या मध्ये तर सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे? तर प्रत्येकामध्ये काय असतात? इलेक्ट्रिक चार्ज असतात. दो इन दिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट. म्हणून जे इलेक्ट्रिक चार्ज असतात काढायची गरज नाही, असं येते, अबंडंटली प्रेझेंट असतात. इट इज ऑलवेज इन हिडन स्टेट. आणि कधीही लक्षात घ्या, इलेक्ट्रिक चार्ज कशा असतात? लपलेल्या अवस्थेमध्ये असतात. आणि कशामुळे? कारण टू अपोजिट टाइप ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दीज सबस्टन्स. कारण ह्या पदार्थामध्ये टू अपोजिटली चार्जड पार्टिकल्स, एक असतो पॉझिटिव्ह आणि दुसरा असतो निगेटिव्ह. हे चार्जड पार्टिकल त्याच्यामध्ये इक्वल अमाउंट मध्ये प्रेझेंट असतात. इक्वल म्हणजे सारख्या प्रमाणात प्रेझेंट असतात. कशा असतात बेटा? सारख्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. ते काही पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा काय बेटा? निगेटिव्ह चार्ज. आणि ऑब्जेक्ट काय केला ह्यामुळे तो ऑब्जेक्ट कसा असतो? बॅलन्स्ड असतो. कारण दोघांमध्ये पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच आहे, निगेटिव्ह चार्ज तेवढेच आहे. त्याच्यामुळे दोघांची संख्या सेम राहिल्यामुळे ते बॅलन्स्ड असतात. आणि बॅलन्स राहिल्यामुळे ते न्यूट्रल असतात. कशा असतात बेटा? न्यूट्रल. देयर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे दोघांचं कॅन्सल होतं आणि काही उरतं का? नाही. म्हणजे नेट चार्ज काय असतो? शून्य असतो. इफ द चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड, जर समजा चार्ज बॅलन्स केलेले नसतील तर ऑब्जेक्टला काय म्हणता येतं? चार्ज. काय म्हणता येतं? चार्ज म्हणतात. आता पुढे पहा बेटा, रब. रब म्हणजे घर्षण करणे. रब म्हणजे काय बेटा?
घर्षण करणे किंवा घासणे. वन एंड ऑफ ग्लास रॉड असतो ना घासलं कशावर घासायचं सिल्क क्लॉथ कशावर एक सिल्क क्लॉथ. ड्यू टू रबिंग अ स्मॉल चार्ज विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अदर. घासल्यामुळे काय होतं थोडा जो चार्ज आहे तो काय होतो ट्रान्सफर होतो कुठून एका ऑब्जेक्ट पासून दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये आणि त्याच्यामुळे both the objects will become somewhat charged आणि दोन्ही ऑब्जेक्ट काही त्या ठिकाणी काय होतात चार्ज होतात. सस्पेंड दिस रॉड फ्रीली इन एअर आणि पुन्हा ह्या रॉडला काय करायचं फ्रीली एअर मध्ये ठेवायचं. एअर मध्ये असं हवेत ठेवायचं विथ द हेल्प ऑफ थ्रेड. कुणाच्या मदतीने थ्रेडच्या मदतीने दोऱ्याच्या मदतीने. नाव चार्ज झाला तर ग्लास रॉड. आता दुसऱ्या ग्लास रॉडला चार्ज करा इन द सेम मॅनर त्याच पद्धतीने चार्ज करा. ब्रिंग इट नियर द सस्पेंडेड रॉड. आता जे रॉड तुमचा हवेत तुम्ही बांधून ठेवलेला आहे जो की सस्पेंड होत आहे त्याच्या जवळ आहे ना दुसऱ्या रॉडला आणलो का बेटा. तर त्यावेळेस काय लक्षात येईल की त्यावेळेस जे दोन रॉड आहेत पुश इच अदर अवे एकमेकापासून काय होत आहे दूर जात आहे पुश होत आहे. नाउ टेक अ प्लास्टिक रॉड. आता एका प्लास्टिकचा रॉड रब वन ऑफ इट्स एंड अगेन्स्ट वूलन क्लॉथ. आता प्लास्टिकच्या रॉडला कशाच्या अगेन्स्ट मध्ये घासायचे वूलन क्लॉथच्या अगेन्स्ट मध्ये. Bring that end near the suspended glass rod आणि आता काय करा त्याला जो काही सस्पेंडेड ग्लास रॉड आहे त्याच्या जवळ घेऊन या. तर तुम्हाला काय दिसेल तर त्या ठिकाणी दोन्ही एकमेकांच्या जवळ येतील. पुल म्हणजे जवळ येईल. पुल टुवर्ड्स इच अदर. पुल टुवर्ड्स काढू ना पुल टुवर्ड्स इच अदर म्हणजे काय सांगायचं तात्पर्य असा लाईक चार्ज असतील कसे बेटा लाईक म्हणजे सारखे जर असेल तर त्याच्यामध्ये रिपल्शन असतो. काय असतो लक्ष द्या. लाईक असेल तर काय असतो रिपल्शन. लाईक म्हणजे काय असतं लाईक म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह का दोन्ही निगेटिव्ह जर चार्ज असेल तर त्याच्यामध्ये रिपल्शन असतो. टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश इच अदर आहे. दोन रॉड जे असतात ज्याच्यामध्ये सिमिलर चार्ज असतात म्हणजे पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह चार्ज असेल ते दोघा एकमेकांपासून दूर ढकलतात. यालाच म्हणतात रिपल्शन. काय म्हणतात बेटा याला रिपल्शन. वी लर्न फ्रॉम द सेकंड एक्सपेरिमेंट दॅट रॉड कॅरिंग अपोजिट चार्जेस. रॉड कॅरिंग एक होता प्लास्टिक दुसरा होता वूलन. एक होता प्लास्टिक दुसरा होता वूलन. एकमेकांकडे जवळ येत होते पण एक होता ग्लास आणि दुसरा होता सिल्क. एकमेकांपासून दूर जात होते. पहिल्यामध्ये कसे होते दोन्ही चार्ज सारखे होते पण दुसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह आणि दुसरा काय आहे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर एकत्र जवळ येतात. दोन्ही सारखे असतील पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह असो तर दोन्ही एकमेकांपासून काय होतात दूर जातात. सिमिलर चार्जेस असेल तर पुश इच अदर आहे एकमेकांपासून दूर ढकलतात त्याला रिपल्शन म्हणतात. आणि दुसरा जे रॉड आहे त्याच्यामध्ये अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस असेल तर ते एकमेकांना काय करतात जवळ खेचतात त्याला म्हणतात अट्रॅक्शन. काय म्हणतात बेटा अट्रॅक्शन. सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन कोण बेटा बेंजामिन फ्रँकलिनने इलेक्ट्रिक चार्जला काय म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. काय म्हटलेलं आहे बेटा पॉझिटिव्ह चार्ज. सांगा काय म्हटलं पॉझिटिव्ह चार्ज आणि कोणी म्हटलं बेंजामिन फ्रँकलिनने. कोणी म्हटलं काय म्हटलं त्यांनी ए कोणी का सोडते सोड काय म्हटलं बेटा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असं कोणी नाव दिलं इलेक्ट्रिक चार्जला बेंजामिन फ्रँकलिनने नाव दिलेलं आहे. ओके काय तर करतीस बघ तिला फोन काढलं रे रेकॉर्डिंगला आवाजच रेकॉर्ड झाला आता परत कळलं का तुला. पाणी प्यायच्या मुलं खाली नाही पाणी प्यायचं नाही का मला. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता ओरिजिन काय आहे कुठे येतात इलेक्ट्रिक चार्ज त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. All substances are made up of particles and these particles ultimately made up of very tiny atoms. सर्व जे सबस्टन्स असतात ते कशाने बनलेले असतात पार्टिकल्स. कशाने बनलेले असतात पार्टिकल्स. आणि हे पार्टिकल कशाने बनलेले असतात ऍटमने. कशाने ऍटमने. We shall be looking at the details of atomic structure. पुन्हा पाहिलेल्या atomic structure मध्ये काय असतो शिकलं वाटतं तुम्हाला. मधल्या साईडला न्यूक्लियस असतो बाहेरच्या साईडला काय असतात शेल. शेल हा. We shall at this stage it is sufficient. लक्षात घ्या कोणत्याही आयटम मध्ये काय असतात स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज आणि मूव्हिंग निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कुठे असतात न्यूक्लियस. निगेटिव्ह चार्ज कुठे असतात शेल मध्ये. कुठे असतात शेल मध्ये.
आणि दोघांची संख्या कशी असते सेम, म्हणून ते इलेक्ट्रिकली कसे असतात न्यूट्रल. these two charged particles are balanced. त्याची संख्या बॅलन्स्ड असते त्यामुळे हे ऍटम. ए बाबा काय लावलं शिकवायचंय मला ते कसं लावतात कॅमेराच लावून येड भोर पालायचं तुझा पालायचा तिला जागा लावतो ओके. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स. आपल्याला माहिती आहे सर्व जे वस्तू बनलेल्या असतात ते कशापासून बनलेल्या असतात ॲटम्स पासून. म्हणजे ते आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ते कशा असतात इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काही कारणास्तव फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम गेट डिस्टर्ब्ड. जो काही बॅलन्स असतो कोणाचा इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटमचा तो काय होतो डिस्टर्ब होतो. एक्झाम्पल सांगायचं दिलं तर काही जे सर्टन ऑब्जेक्ट्स असतात रबड अगेन्स्ट इच अदर एकमेकाच्या अगेन्स्ट मध्ये घासले जातात. काय केले जातात एकमेकाच्या अगेन्स्ट मध्ये घासले जातात. द निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स कोणते बेटा निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट go to the other object or one object go to the other object. The object to which they go जो काही ऑब्जेक्ट आहे ज्याच्याकडे ते जातात becomes negatively charged. ते कसे होतात negatively charged. कशामुळे ड्यू टू एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. ड्यू टू एक्सेस ऑफ सांगा निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. बघा काय म्हटलं बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम कधी काय होतो डिस्टर्ब. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत निगेटिव्ह चार्ज आहेत दोन्ही सारखे राहत नाही. जसं की आता आपण रबिंग केलं म्हणजे घर्षण केलं. एक्झाम्पल पहा ज्यावेळेस काही ऑब्जेक्ट आर रबड अगेन्स्ट इच अदर एकमेकाच्या अगेन्स्ट घासले जातात त्यावेळेस जे निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स असतात एका ऑब्जेक्ट वर गेले गो टू द अदर ऑब्जेक्ट हे निगेटिव्हली चार्जड पार्टिकल दुसरीकडे जातात. त्यामुळे काय होतं द ऑब्जेक्ट विच दे गो ज्या ऑब्जेक्टवर ते जातात त्या ऑब्जेक्टवर ते निगेटिव्हली चार्ज होतात. कशामुळे कारण ड्यू टू एन एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्जड पार्टिकल. जेवढे निगेटिव्हली चार्जड पार्टिकल होते त्याच्यापेक्षा यांची संख्या आता काय झाली वाढली. संख्या काय झाली वाढली. त्याच पद्धतीने द ऑब्जेक्ट फ्रॉम विच द निगेटिव्हली चार्जड पार्टिकल गो अवे. आता ह्या ऑब्जेक्ट कडून निगेटिव्हली चार्जड पार्टिकल लांब गेले त्या ऑब्जेक्टचं काय होतंय तर त्या ऑब्जेक्ट मध्ये निगेटिव्हली चार्जड पार्टिकलची संख्या कसं राहील वाढेल का कमी होईल कमी होईल. कारण गेल्या दुसरीकडे डिफिशियन्सी म्हणजे कमतरता होते. म्हणजे काय म्हणजे टू ऑब्जेक्ट्स बीइंग रब्ड ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या अगेन्स्ट मध्ये घासले जातात एक हा पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि दुसरा काय होतो बेटा निगेटिव्हली चार्ज. एक होतो पॉझिटिव्हली चार्ज आणि दुसरा काय होतो बेटा निगेटिव्हली चार्ज. पेपर पॉलिथिन नायलॉन क्लॉथ कॉटन क्लॉथ सिल्क क्लॉथ हे मटेरियल आहे प्रोसिजर आहे काय करायचं घासायचं वगैरे आहे त्या ठिकाणी. Each atom is इलेक्ट्रिकली न्यूट्रल. प्रत्येक ॲटम हा कसा असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. का पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जची संख्या कशी असते सेम. कधी चेंज होते इट हॅज इक्वल अमाउंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. इफ फॉर सम रिझन द निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस जर निगेटिव्ह चार्ज तर डिक्रीज झाले तर कोण वाढते पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कमी झाले तर कोण वाढते निगेटिव्ह चार्ज. आता बलूनला डोक्यावर घासलं तर पेपर पीस अट्रॅक्ट होतो का मित्र करून बघायला तुम्ही बघितलं का येस ठीक आहे. डज द ऑब्जेक्ट गेट चार्जड येस. बॉल पिन रिफिल होते हे माहिती आपल्याला ओके होते का येस. इराजर इराजरचं बघितलं आपण नाही होत इराजरचं होत नाही. वुडन रुलर नाही लाकडाचं होत नाही. स्टीलचं होते कॉपरचं होते फक्त लाकडाचं होत नाही म्हणून तर लाकडाला इन्सुलेटर म्हणतो ना आपण. आता पुढचं बघा बेटा एनर्जी व्हायली मला सगळं रोज लाकडाचं बघा खालचं उदाहरण बघा एक मिनिट.
ओके बेटा, 2,500 वर्षापूर्वी, किती वर्षापुढे पूर्वी, सॉरी, अबाउट 2,500 years ago, a Greek scientist named Thales, काय नाव होता, थॅलस, found that, त्याने शोध लावला, feathers म्हणजे काय, पंख, feathers म्हणजे काय, पंख, are attracted towards a rod of yellow colored amber. काय होतं, हे जे काही feathers आहेत ते कुणीकडे अट्रॅक्ट होतात, येलो कलर अंबर जो काही आहे, रॉडचा कलर काय आहे, रॉड म्हणजे दांडा, एखादी समजा त्याचा कलर काय आहे, येलो कलर अंबर, त्याचा येलो कलर डांबर आहे, which had been rubbed against woolen cloth. कुणाच्या अगेन्स्ट मध्ये घासलेल्या रॉडला, वुलन नाही, वुलन क्लॉथच्या अगेन्स्ट मध्ये घासलं. त्या अंबरला त्याने नाव काय दिलं, किंवा अंबरला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन, काय म्हणतात, इलेक्ट्रॉन, ग्रीक लँग्वेज मध्ये अंबरला इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून हे जे प्रॉपर्टी ऑफ अंबर आहे, काय अंबरची प्रॉपर्टी आहे, टू अट्रॅक्ट थिंग्स, म्हणजे वस्तूला अट्रॅक्ट करणे, याला नाव काय दिलं, त्याला इलेक्ट्रिसिटी, काय नाव दिलं, इलेक्ट्रिसिटी. आणि कोणी नाव दिलं, थॉमस ब्राउनी, कोणी नाव दिलं, थॉमस ब्राउनीने काय नाव दिलं, इलेक्ट्रिसिटी. बघा, अबाउट 2,500 वर्षापूर्वी ग्रीक सायंटिस्ट थॅलसने काय केलं, फिदर हे कुणीकडे अट्रॅक्ट होतात म्हणून सांगितलं, येलो कलर्ड अंबरच्या रॉड कडे. ठीक आहे, कधी, वुलन क्लॉथ अंबरला घासल्यावर, त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन, ग्रीक लँग्वेज मध्ये. आणि ही जी अंबरची प्रॉपर्टी आहे, काय, वस्तूला अट्रॅक्ट करण्याची, याला काय म्हणतात, इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिसिटी. आणि कोणी म्हणलं, सांगा, हा, यस, थॉमस, यस, काय नाव सांगा, थॉमस, एकदा वाचून घ्या. लवकर वाचा. आता पुढे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन, घर्षण. फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण. जो काही इलेक्ट्रिक चार्ज फ्रिक्शन मुळे तयार होतो त्याला म्हणतात फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतात त्याला सांगा बरं का, काय म्हणतात त्याला सांगा बरं का, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतात सांगा त्याला, काय म्हणतात त्याला सांगा, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. कशाला म्हणतात, कशाला, हो रे, कशाला पण, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी.
ठीक आहे. बघून घेतलं काय म्हणलं आपण, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड. काय म्हणतात, इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड. ज्यावेळेस घर्षण करून, ज्यावेळेस फ्रिक्शन करून इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होतो त्याला काय म्हणतात, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. द चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ऍट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. चार्ज कुठे निर्माण होतो, ज्या ठिकाणी फ्रिक्शन आहे, ज्या ठिकाणी काय आहे, फ्रिक्शन आहे, त्या ठिकाणी होतो. म्हणून त्याला म्हणतात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतात त्याला बेटा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक म्हणजे काय, स्थिर म्हणतो. ठीक. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. हे ऑब्जेक्टवर शॉर्ट ड्युरेशन साठी राहते, कमी काळासाठी राहते. द चार्ज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर अब्सॉर्ब्ड इन द मॉइस्ट एअर. आणि जे काही चार्ज असतात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे ते कुठे अब्सॉर्ब केले जातात सांगा बरं का, मॉइस्ट एअर मध्ये. कुठे अब्सॉर्ब केले जातात, मॉइस्ट एअर मध्ये. दॅट इज व्हाय दीज एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म्ड इन द ड्राय वेदर. म्हणून हे जे काही एक्सपेरिमेंट असतात कुठे परफॉर्म केलं पाहिजे, ड्राय वेदर मध्ये, विशेष करून विंटर मध्ये. कुठे बेटा, विंटर मध्ये. कुठे बेटा सांगा बरं का, विंटर मध्ये. कुठे सांगा, विंटर मध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा एक्सपेरिमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुढचा बघून घ्या. Procedure. Place a straw on the bottle. बॉटलवर काय ठेवायचं, स्ट्रॉ. टेक अनदर स्ट्रॉ नियर इट. दुसरा स्ट्रॉ याच्या जवळ घ्या. ऑब्झर्व कसा. What happens? Leave the straw on the bottle as it is. बॉटलवर as it is ठेवा. Rub the other straw against a woolen cloth. दूसरा स्ट्रॉ वूलन कापडावर असा. Take it near the straw on the bottle. आणि ह्याला काय करायचं, जवळ घ्या. काय होईल तर, two straws and rub them against wooden cloth at the same time. दोन straw आणि जे की एकमेकांच्या विरोधात असलं wooden cloth ला सेम टाइमला. keep one of the straw on the bottle. एक ठेवलं त्याच्यावर आणि दुसरं त्या ठिकाणी त्याच्या जवळ आणलं तर त्या ठिकाणी काय होतं, take the wooden cloth on which it was rubbed close to it. आता नेमकं काय होतं पाहतो. चार्जड स्ट्रॉ इज टेकन अनचार्जड. एक आहे चार्जड, दुसरा आहे अनचार्जड. काय होईल सांगा, अट्रॅक्शन. काय होईल सांगा, अट्रॅक्शन. टू स्ट्रॉज कॅरिंग सिमिलर चार्ज. सिमिलर असेल तर काय होते, रिपल्शन. बरोबर आहे, सिमिलर असेल तर रिपल्शन. एक आहे चार्जड स्ट्रॉ आणि दुसरा आहे अपोजिटली चार्जड क्लॉथ. अपोजिट म्हणलं का अट्रॅक्शन. बरोबर आहे ना, अपोजिट म्हणलं तर काय होते, अट्रॅक्शन त्या ठिकाणी होत असतं. आता पुढे पहा, इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट काय करतात, अट्रॅक्ट करतात. कुणाला अट्रॅक्ट करतात, कुणाला अट्रॅक्ट करतात, चार्जड अट्रॅक्ट करतात अनचार्जडला. चार्जड कुणाला अट्रॅक्ट करतात सांगा बरं का, चार्जड अट्रॅक्ट करतात अनचार्जडला. कुणाला करतात, कुणाला करतात सांगा, कोण करतं, कुणाला अट्रॅक्ट करतात, कुणाला अट्रॅक्ट करतात, अनचार्जडला अट्रॅक्ट करतात. कोण अट्रॅक्ट करतं, इलेक्ट्रिकली चार्जड ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतात. कुणाला, अनचार्जड ऑब्जेक्टला. देयर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस. रिपल्शन कशामध्ये आहे, लाईक चार्जेस मध्ये आहे. देयर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक चार्जेस. लक्षात आलं, लाईक चार्जेस मध्ये अट्रॅक्शन, अनलाईक चार्जेस मध्ये रिपल्शन. रिपल्शन हो ना, बरोबर आहे. सॉरी लाईक मध्ये रिपल्शन, सारखे सारख्या मध्ये रिपल्शन.
ज्ञानदायक मध्ये काय बेटा अट्रॅक्शन. रिपल्शन इज युज्ड ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. आणि ह्या ठिकाणी रिपल्शन कशासाठी वापरतात, युज्ड ॲज अ टेस्ट म्हणून वापरली जाते. कशाची टेस्ट, आयडेंटिफाईंग अन इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट. म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी, काय आयडेंटिफाय करण्यासाठी, इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्टला आयडेंटिफाय करण्यासाठी. काय आयडेंटिफाय करण्यासाठी, इलेक्ट्रिकली चार्ज्ड दॅट इज ऑब्जेक्टला आयडेंटिफाय करण्यासाठी केलं जातं. ओके बेटा. रब प्लास्टिक कॉम अगेन्स्ट पेपर. रब प्लास्टिक कॉम, कंगवा पेपरावर असतो माहिती नाही. तर टच दिस कॉम विथ अनदर अनचार्जड कॉम, टेक द वन अदर कॉम नियर पीस ऑफ पेपर. काय बोल रे, येस येस येस. रब कॉम और बलून ऑन युअर हेअर. फुगा किंवा कंगवा डोक्यावर घासा. टेक द कॉम नियर अ थिन ट्रिकल ऑफ वॉटर. पाण्याच्या समोर थोडं घेऊन जावं. पाणी काय होते, हलतं. पाणी काय होतं, थोडं हालेल त्या ठिकाणी. नाउ ड्रॉ द कॉम अवे फ्रॉम द ट्रिकल अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. पाणी वाकले का बघा, बेंड झाले डायरेक्शन. मार्क युअर ऑब्झर्वेशन. ऍट फर्स्ट द फ्लो ऑफ वॉटर इज नॉट चार्जड. पहिल्यांदा जो पाण्याचा प्रवाह होता तो काही चार्ज होता का, नाही. वेन निगेटिव्हली चार्जड कॉम, ज्यावेळेस आपण निगेटिव्हली चार्जड कॉमला त्या फ्लोइंग वॉटरच्या जवळ घेतलो, त्यावेळेस निगेटिव्ह पार्टिकल इन इट नियरेस्ट द कॉम आर पुश्ड अवे. जे काही निगेटिव्ह पार्टिकल त्याच्या जवळ आहेत त्या कॉमच्या, ते काय झाले, एकमेकापासून दूर गेले. एकमेकापासून काय झाले, दूर गेले. दूर कधी जातात, सेम चार्ज राहिला. वेरी गुड. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह. दॅट पार्ट बिकम्स पॉझिटिव्हली चार्जड. पॉझिटिव्हली चार्ज काय झाले, कारण घासल्यामुळे त्याचे निगेटिव्ह चार्ज कुणामध्ये गेले, दुसऱ्यामध्ये गेले. आणि याच्यामध्ये डिफिशियन्सी कमतरता कशाची झाली, निगेटिव्ह चार्जची. वाढलं काय मग, पॉझिटिव्ह चार्ज. वाढलं काय मग सांगा बरं का, पॉझिटिव्ह चार्ज वाढलं. काय वाढलं सांगा बेटा, यस. काय वाढलं सांगा, पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे. काय वाढलेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला आहे. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन दिस ऑपोजिट चार्ज. जे काही ऑपोजिट चार्ज मधला जो काही अट्रॅक्शन आहे, त्याच्यामध्ये जो काही फ्लोइंग वॉटर आहे तो अट्रॅक्ट होतो. कोणाकडे, कंगव्याकडे. वेन द कॉम इज टेकन अवे, ज्यावेळेस कंगवा हा दूर केला जातो, निगेटिव्ह पार्टिकल जो काही फ्लोइंग वॉटर मध्ये आहे ते काय करतात, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत येतात. समजून घ्या. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन दीज अपोजिट चार्जेस. हे जे काही अपोजिट चार्जेस मध्ये जो काही अट्रॅक्शन आहे, जो फ्लोइंग वॉटर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉम. जो काही फ्लोइंग वॉटर आहे तो कोणीकडे अट्रॅक्ट होतो, कॉमकडे. कोणीकडे, कॉमकडे. व्हेन द कॉम इज टेकन अवे, ज्यावेळेस आपण कॉमला दूर घेतो, निगेटिव्ह पार्टिकल्स जे काही फ्लोइंग वॉटर मध्ये असतात, कोणते बेटा, निगेटिव्ह पार्टिकल्स जे काही फ्लोइंग वॉटर मध्ये असतात, हे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. हे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला बॅक मध्ये येतात. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बिकम इक्वल इन नंबर. हे दोन्ही कसे होतात, इक्वल इन नंबर मध्ये होतात. आणि याचाच रिझल्ट आहे वॉटर बिकम्स अनचार्जड अगेन. आणि पाणी कसा होतो, अनचार्जड होतो. अँड स्टॉप गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉम. आणि तो कुणाकडे अट्रॅक्ट होत नाही, होत नाही. ठीक आहे. द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर इक्वल. दोन्ही जर इक्वल असेल तर ऑब्जेक्ट कसा असतो, न्यूट्रल. The electric charge generated by induction stays only as long as charged object is near to it. The electric charge generated by induction stays. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जे काही आपण चार्ज इंडक्शन घासून जे तयार केलं, कधी परत राहते, जोपर्यंत दुसरा ऑब्जेक्ट त्याच्या जवळ असणार आहे. तो ऑब्जेक्ट काढल्या काढल्या त्याचे चार्जेस काय होणार आहे, जाणार आहे. पुढे पाहा बेटा. आय थिंक मला वाटतं लास्ट टॉपिक आहे. दोन टॉपिक. When an uncharged aluminum ball, ज्यावेळेस अनचार्जड अल्युमिनियम बॉलला आपण काय करतो, निगेटिव्हली चार्जडच्या बलूनच्या जवळ घेतो, तर काय होतंय, तर काय होते बघा, हा इकडे डिफ्लेक्ट होतो. काय होतो, डिफ्लेक्ट होतो. हा निगेटिव्हली चार्जड आहे. हा काय बेटा, निगेटिव्हली चार्जड आहे. अँड ऑपोजिट चार्ज इज जनरेटेड इन अदर ऑब्जेक्ट. म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये काय होतो, ऑपोजिट चार्ज जनरेट होतो. कुणामुळे, पहिल्या ऑब्जेक्ट मुळे. दुसऱ्यामुळे जर जनरेट होत असेल तर त्याला म्हणतात इंडक्शन. काय म्हणतात बेटा त्याला सांगा, काय म्हणतात त्याला सांगा, इंडक्शन म्हणतात. काय म्हणतात सांगा रे बेटा, वी कॉल देम ॲज अ इंडक्शन. काय म्हणतो त्याला आपण सांगा, इंडक्शन असं म्हणतो. चार्जर चालू
brightness का converter. As shown in the figure A, opposite charges generated in other object by induction and both the object get attracted to each other आणि दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ अट्रॅक्ट होतात. As shown in the figure, ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे on touching both the objects become similarly charged. दोन्ही ऑब्जेक्ट कसे होतात? Similarly charged. आणि सी मध्ये बघा, like charges repel each other. like charges एकमेकांना काय करत आहे? दूर ढकलत आहे. दूर काय करत आहे? ढकलत आहे. पहिल्यामध्ये काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. बघा करतो का नाही बेटा? दुसऱ्यामध्ये पण तेलचा काही बदल झालेला नाही. ऑन टचिंग बोथ द ऑब्जेक्ट बिकम सिमिलरली चार्जड. हे दोघांना टच केलं तर दोघांचा चार्ज कसा होतो? सेम होतो. थर्ड केस मध्ये काय होतं सांगा बरं का? लाईक चार्जेस रिपेल इच अदर. हा निगेटिव्ह याला टच केल्यामुळे हा काय झाला? निगेटिव्ह झाला. हा निगेटिव्ह एकमेकाला काय करतात? दूर ढकलतात. काय करतात? आता गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप काय बेटा? गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. This is a simple device to detect electric charge on an object. हा काय आहे? साधारण डिव्हाइस आहे जो की काय डिटेक्ट करतो? डिटेक्ट म्हणजे काय शोधतो? म्हणजे काय चेक करतो? इलेक्ट्रिक चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टवर किती इलेक्ट्रिक चार्ज आहे हे डिटेक्ट करण्याचं काम कोण करतं? हा डिव्हाइस करतं. आणि ह्या डिव्हाइसला म्हणतात गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. काय म्हणतात त्याला? गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. It consists of copper rod. याच्यामध्ये काय आहे? copper rod which has a metal disc at the upper end. ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? metal disc आहे upper end ला and two thin gold leaves आहेत. काय बेटा? दोन पातळ गोल्ड leaves आहेत दुसऱ्या एंड ला. rod is placed in a bottle. rod ला कशा ठेवण्यात आलेला आहे? बॉटल मध्ये ठेवण्यात आलेला आहे. so that disc is above the bottle. म्हणजे डिस्क कुठे असेल? बॉटलच्या वरती असेल. when an uncharged object is taken near the disc, ज्यावेळेस अनचार्जड ऑब्जेक्टला आपण डिस्कच्या जवळ घेऊन जाऊ, जे ल्यूज असतात ते क्लोज होतात. ल्यूज कशा असतात? क्लोज्ड. ल्यूज कशा असतात? क्लोज्ड. पण ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज जे असतात टेकन नियर द डिस्क, डिस्कच्या जवळ घेऊन जाऊ. हे लगेच दाखवतो तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ, पण आठवण करून द्या. नियर द डिस्क बोथ ल्यूज आर चार्जड बाय सेम इलेक्ट्रिक चार्ज. आणि दोन्ही त्या ठिकाणी ल्यूज काय करतात? सेम इलेक्ट्रिक चार्जने त्या ठिकाणी केली जातात आणि दोन्ही एकमेकाला काय करतात? एकमेकापासून दूर जातात. दूर म्हणजे रिपेल होतात. मूव अवे फ्रॉम इच अदर और ओपन अप. व्हेन वी टच द डिस्क विथ आवर हँड, ज्यावेळेस आपण डिस्कला आपल्या हाताने टच करतो, ल्यूज काय होतात? कोलॅप्स होतात. ल्यूज काय होतात? कोलॅप्स होतात. बिकॉज द चार्ज इन द ल्यूज गोज इनटू अर्थ. चार्ज जे असतात ल्यूज मध्ये हे कुठे जातात? अर्थ मध्ये जातात. कशाच्या थ्रू जातात? आपल्या बॉडीच्या थ्रू जातात. कशाच्या थ्रू जातात? आणि ल्यूज कसे होतात? डिस्चार्जड. ल्यूज कसे होतात? डिस्चार्जड. ल्यूज कसे होतात सांगा? डिस्चार्ज होत असतात. कसे होत असतात? डिस्चार्ज होत असतात. आता पुढे आहे ग्रेट सायंटिस्ट. 1752 ला बेंजामिन फ्रँकलिनने कंडक्टेड an experiment of flying a kite with his son William. त्याच्या मित्रासोबत जो काही पतंग उडवायचा असतो ना, तो त्या ठिकाणी एक प्रयोग केला. The kite was made using a silk cloth. पतंग कशाने बनवला? Yes. देवदार wood. देवदार माहिती ना वृक्षाचं नाव आहे. Wood and a metal wire. The metal wire was joined in such a way that its one end was at the top of the kite. एक एंड होता काइटच्या टॉपला आणि दुसरा एंड होता कशाला? दोऱ्याला. कशाला होता? दोऱ्याला. म्हणजे जो काही दोरा असतो ना पतंगाचा त्याला अटॅच होता. There was lightning in the sky on the day when they flew the kite. त्यावेळेस ते पतंग उडवत होते त्याच्या आकाशामध्ये काय चमकत होत्या? विजा चमकत होत्या. When the metal wire touched the cloud, ज्यावेळेस मेटलचा वायर कशाला टच झाला? ढगामध्ये पतंग गेला. त्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज गॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम क्लाउड टू द काइट. आणि हे इलेक्ट्रिक चार्ज कुठून कुठे ट्रान्सफर झाले? ढगातले पतंगामध्ये. देन द लूज स्ट्रिंग ऑफ द काइट, जे लूज दोरा होता ना तुमचा, असं पडतो दोरा माहितीये का, तो कसा झाला? टाईट झाला. अँड इलेक्ट्रिक चार्ज रिच्ड द अर्थ थ्रू द स्ट्रिंग. आणि त्याच्यातून खाली जमिनीकडे काय आले? इलेक्ट्रिक चार्ज झाले. A spark was seen when the string touched the ground. आणि ज्यावेळेस स्ट्रिंग जमिनीला टेकली त्यावेळेस काय लागलं? जाळ. काय इलेक्ट्रिक चार्ज कुठून आले? वरून खाली. ढगातून पतंगातून
Thus he showed that lighting is a form of electric charge आणि त्याने दाखवून दिलं की लाइटिंग हे कशाचा फॉर्म आहे, इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म आहे. कशाचा फॉर्म आहे, इलेक्ट्रिक चार्ज. आता पुढचा आहे ऍटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. कोणता बेटा, इलेक्ट्रोस्कोप. कोणता एक्सपेरिमेंट कोणता बेटा तुम्हाला, गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. कैसा करे हे शोधलं आत्ताच आपलं, बरोबर आहे का. If you were born between 1980 and 2000, तो Axis Max Life लाया है एक solid term plan for smart folks like you. क्यों? क्योंकि पैसा कमाना cool है, पर I'm going to charge up the glass rod with the wall, give it a net positive charge. Positive charge त्याच्यावर रॉडवर. On top wall of this electroscope, we see that the leaves are repelled. Positive repulsion. And do the charge into this electroscope. While the rod is nearby, I can touch the top. And that gives a pathway for the positive charges to leave the electroscope. So when I take my finger off, I just induce a negative charge in the electroscope. So when I take away the positively charged बोट लावल्यामुळे कोणता चार्ज झाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह. निगेटिव्ह झाल्यामुळे लांब गेले का, नाही. electroscope is negatively charged. ते बघूया आस्पत्रे मध्ये दाखवतो तुम्हाला. ला 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 ला. हल्ला नाही का त्याच्यामध्ये बघा. ओके, पुढे पहा. Atmospheric electric charge. कोणता बेटा, atmospheric electric charge. We have experienced the clouds, thunders and the lightning. आपण पाहिलेलं आहे, ढग पाहिले, थंडर पाहिले, लाइटनिंग पाहिलेलं आहे. Sometimes we hear म्हणजे ऐकणे, read the lightning struck a tree or building and some people or animal were killed. अनेक वेळेस ऐकतो की वीज जी आहे ती बिल्डिंग वर पडली, वीज जी आहे ती झाडावर पडली, वीज जी आहे ती अॅनिमल वर पडली. आपण ऐकतो हे कसं काय होतं, हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजरी ऑर डेथ. आणि अशा जे काही इंजरीज होतात या डेथ होती आपण कसं टाळू शकतो. What is it that actually happens when there is a lightning in the sky? ज्यावेळेस आकाशामध्ये वीज चमकते त्यावेळेस नेमकं होतं काय. When lightning strikes the earth. lightning ज्यावेळेस स्ट्राइक करते अर्थला. lightning when air and cloud rub against each other. ज्यावेळेस एअर आणि क्लाउड एकमेकांच्या अगेन्स्ट मध्ये रब करतात स्काय मध्ये, the upper part of some cloud on the upper side becomes positively charged. काय होते बघा, अप्पर पार्ट ऑफ द क्लाउड्स. अप्पर पार्ट ऑफ द क्लाउड्स जो आहे कोणता बेटा, अप्पर पार्ट ऑफ द सम क्लाउड्स ऑन द अप्पर साइड बिकम पॉझिटिव्हली चार्जड आणि लोअर साइड कसा होतो, निगेटिव्हली सांगा कसा होतो, निगेटिव्हली चार्जड. सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड लाइटनिंग स्ट्राइक इज कॉम्प्लिकेटेड. हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. कसं आहे, लेट अस कन्सिडर अ क्लाउड इन द स्काय विथ निगेटिव्हली चार्जड बेस. समजा खालच्या साइडला काय आहे, निगेटिव्हली चार्जड बेस आहे, अबोव द प्लेन ग्राउंडच्या वरी आहे. When this negative charge on the bottom of cloud becomes much larger, ज्यावेळेस हा निगेटिव्ह चार्ज कसा होतो बॉटम ऑफ द क्लाउडला मच लार्जर म्हणजे मोठा होतो दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड. दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड पेक्षा हा जास्ती होतो. ह्याच्यापेक्षा हा कसा होतो, जास्ती. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पेक्षा निगेटिव्ह चार्ज पेक्षा बेटा जास्त आहे. त्यावेळेस काय होतं, जास्ती कमीकडे जातो का कमी जास्तीकडे जातो, जास्ती कमीकडे जातो. हे निगेटिव्ह चार्ज कोणाकडे येतात, मग पॉझिटिव्ह चार्ज कडे बॅलन्स करण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतात. इट स्टार्ट फ्लोइंग टुवर्ड्स द ग्राउंड इन द स्टेज. आणि ते काय करतात, हे ग्राउंड कडे येण्याचा प्रयत्न करतात. आणि दिस हॅपन्स व्हेरी फास्ट विदिन लेस दॅन अ सेकंड. सेकंदाच्या आत हे घटना घडते. लाइट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस्ड अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट. आणि हे होत असताना काय प्रोड्यूस होते, लाइटनिंग एनर्जी, लाइट प्रोड्यूस होते. आणि वीज चमकताना पहिल्यांदा आवाज येतो, पहिला लाईट दिसते पुन्हा आवाज येतो सर्व. म्हणजे स्पीड ऑफ लाईट इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ द साऊंड. म्हणजे लाईटची स्पीड जास्ती आहे ऍज कम्पेअर टू द साऊंड. आता बघा लाइटिंग स्ट्राइक.
You probably know that when there are electrically charged cloud in the sky, electricity is attracted towards a tall building or a tree. आपण पाहिलेलं आहे they when there are electrically charged clouds in the sky, त्यावेळेस आकाशामध्ये electrically charged त्या ठिकाणी क्लाउड्स असतात ते कोणीकडे अट्रॅक्ट होतात टॉल बिल्डिंग कडे किंवा ट्री कडे उंच बिल्डिंग कडे किंवा ट्री कडे when lightning strikes त्यावेळेस lightning पडते काय पडते बेटा lightning strike होते and opposite electric charge is generated काय जनरेट होते opposite electric charge जनरेट होतो कशावर रूफ ऑफ बिल्डिंग बिल्डिंगच्या छतावर काय तयार होतो निगेटिव्ह चार्ज होतो ऑन द टॉप ऑफ द ट्री किंवा झाडाच्या शेंड्यावर परत पहा when there are electrically charged clouds in the sky स्काय मध्ये काय इलेक्ट्रिकली चार्जड क्लाउड्स आहे ठीक आहे कोणीकडे अट्रॅक्ट होतात उंच बिल्डिंग कडे किंवा झाडाकडे मग लाईटनिंग कुठे स्ट्राइक होते अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज कडे आणि अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज कशावर जनरेट आहे रूफवर किंवा टॉप ऑफ द ट्रीवर कुठे रूफवर किंवा टॉप ऑफ द ट्रीवर आहे ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड जो काय अट्रॅक्शन आहे बिटवीन अपोजिट चार्ज जे काही क्लाउड्सवर आहेत त्याच्यामध्ये जो काय अट्रॅक्शन आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जो काही चार्जेस आहेत त्याचा जो काय अट्रॅक्शन आहे त्यामुळे जे क्लाउड असतात ते कुठे फ्लो होतात बिल्डिंग कडे कुठे होतात बिल्डिंग कडे आणि काय घडते लाइटनिंग काय घडते बेटा लाइटनिंग ड्यू टू द ट्रेमेंडस हीट अँड लाईट जनरेटेड बाय लाइटनिंग मोठ्या प्रमाणामध्ये हीट येते मोठ्या प्रमाणामध्ये लाईट जनरेट होते आणि त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन घडते हे सुद्धा शिकलेलं आहे आपण बघा नायट्रोजन ऑक्साईड वगैरे शिकवतो बघा आपण ते चित्र होतं वरच्या साईडला वीज चमकल्यानंतर ऑक्साईड तयार होतात नायट्रोजन पासून कारण नायट्रोजनला डायरेक्ट प्लांट ऍब्झॉर्ब करू शकत नाही जरी सर्वात जास्त प्रमाणात पृथ्वीवर प्रेझेंट आहे तरी सुद्धा त्यांना कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे कंपाऊंड नायट्रोजन ऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड वगैरे फॉर्म मध्ये पाहिजे त्यावेळेसच प्लांट त्याला काय करतात घेऊ शकतात कशासाठी ग्रोथसाठी Due to the tremendous heat and light generated by lightning, a chemical reaction occurs between nitrogen and oxygen. आणि या ठिकाणी काय घडतं केमिकल रिॲक्शन घडते कशामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये हवेमध्ये आणि नायट्रोजन ऑक्साईड गॅस तयार होतो काय तयार होतो नायट्रोजन नाही नायट्रोजन ऑक्साईड वेगळा नायट्रोजन डायऑक्साईड वेगळा ट्रायऑक्साईड वेगळा असतात ठीक आहे इट मिक्सेस विथ द रेन वॉटर आणि नायट्रोजन डायऑक्साईड कशासोबत मिक्स होतो रेन वॉटर सोबत आणि त्या ठिकाणी काय होतं अर्थकडे येतो आणि काय सप्लाय करतो नायट्रोजन कुणाला झाडांना आणि मातीमध्ये मिसळतो आणि मातीमध्ये मिसळल्यावर मातीची काय वाढते उत्पादन क्षमता यालाच म्हणतात फर्टिलिटी काय इम्प्रूव्ह करतात फर्टिलिटी ड्यू टू द एनर्जी ऑफ द लाइटनिंग जे काही लाइटनिंगची ऊर्जा असते त्याच्यामुळे ऑक्सिजन इन द एअर जो काही ऑक्सिजन हवेमध्ये प्रेझेंट आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो ओझोन लेअर मध्ये आणि ओझोन काय करतो प्रोटेक्ट अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज दॅट डायरेक्टली कम्स फ्रॉम द सन जर डायरेक्टली अर्थवर पडले तर काय होईल कॅन्सर होऊ शकतो ठीक आहे कोण त्यांना अडवण्याचं काम करतो ओझोन आता पुढे आहे घरावर बसवलेले असतात लाइटनिंग कंडक्टर काय बसवलेले असतात बेटा लाइटनिंग कंडक्टर बघितलं का कधी प्रत्येक घरावर असतं बघा प्रत्येक शाळेवर प्रत्येक कॉलेजवर असतं ज्या ज्या मोठ्या बिल्डिंग असतात त्या बिल्डिंगवर कंपल्सरी असं तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच असतो का नसतो बेटा सांगा बरं का ओके बेटा बघा हे काय लाइटिंग
फोकस टिप वायर कॉपरचं वायर आहे कुठे आहे जमिनीमध्ये गाठले का बघा बरं का गाठले का रे हे टिप एंड आहे कॉपरची पट्टी आहे कास्ट आयर्न प्लेट असतात जमिनीत घालायला आणि मधल्या साईडला काय असतात त्याच्या बाजूला बघा बरं का कोळसा आणि साल्ट काय सांगा कोळसा आणि साल्ट द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस लाइटनिंग कंडक्टर असा डिव्हाइस आहे ज्याचा वापर कशासाठी होतो प्रोटेक्शन फ्रॉम लाइटनिंग स्ट्राइक जे काय आकाशामध्ये वीज चमकते त्याच्यापासून प्रोटेक्शन साठी आपल्याला या ठिकाणी होत असतं इट कन्सिस्ट ऑफ ए लॉंग कॉपर स्ट्रीप याच्यामध्ये काय आहे लॉंग कॉपर स्ट्रीप आहे वन एंड फॉर्कड असतो एक एंड कसा असतो फॉर्कड असतो आणि ह्या एंडला हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग कुठे बसवला जातो बिल्डिंगच्या सर्वात वरच्या पार्टला द अदर एंड ऑफ द स्ट्रीप जो दुसरा एंड ऑफ द स्ट्रीप आहे तो कुठे कनेक्ट केलेला असतो कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न जी आयर्नची पट्टी असते ना त्याला त्या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो पीट इज डग इन द ग्राउंड खड्डा पाडतात जमिनीमध्ये काही पाडल्यावर कोल अँड साल्ट आर फिल्ड इनटू द पीट त्या खड्ड्यामध्ये काय भरतात सांगा मीठ आणि कोळसा भरतात आणि आयर्न प्लेटला त्याच्यामध्ये कसे ठेवतात अपराइट इन द पीट असं उभं ठेवतात अपराइट कसे ठेवतात रे उभं ठेवतात देर इज ऑल्सो प्रोव्हिजन फॉर पोरिंग वॉटर पाणी जरी आलं तर पाण्याला मध्ये जाण्यासाठी काय करतात जागा ठेवतात पर्क्युलेट होण्यासाठी जागा ठेवतात ह्याच्यामुळे काय होतं दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इनटू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेज त्याच्यामुळे काय होतं जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहेत ते त्याच्यामध्ये येतात आणि ते जागा खुली सोडल्यामुळे ते काय होतं स्प्रेड होतात काय होतात स्प्रेड आणि काय टाळतात डॅमेज होण्यापासून टाळतात whenever an electrically charged cloud passes over the building ज्यावेळेस इलेक्ट्रिकली चार्जड पार्टिकल्स हे बिल्डिंग वरून पास होतात त्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज फ्लोविंग टुवर्ड्स द बिल्डिंग त्यावेळेस काय होतं इलेक्ट्रिक चार्ज कुठे फ्लो होतात बिल्डिंग कडे बघा whenever electrically charged cloud passes over the building बिल्डिंग वरून ज्यावेळेस इलेक्ट्रिकली चार्जड क्लाउड जात असतात त्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज कोणीकडे फ्लो होते बिल्डिंग कडे लोअर टू हायर जोपर्यंत हायर टू लोअर सर जोपर्यंत काय होणार नाही हायर राहू या लोअर राहू जोपर्यंत काय होणार नाही बॅलन्स होणार नाही तोपर्यंत ते फ्लो होतात ठीक आहे कंडक्टेड इनटू द ग्राउंड थ्रू कॉपर स्ट्रीप आणि कशाच्या माध्यमाने जातात सांगा कॉपर स्ट्रीपच्या माध्यमाने जातात डॅमेज टू द बिल्डिंग इज प्रिव्हेंटेड आणि जी बिल्डिंगला होणारी डॅमेज आहे ते टाळता येते वेन सच अ लाइटनिंग कंडक्टर अर्थिंग इज फिक्स्ड ऑन अ टॉल बिल्डिंग अशा प्रकारे अर्थिंग त्या ठिकाणी फिक्स करतात त्याच्यामुळे काय होतं जो सराउंडिंग एरिया आहे जो सराउंडिंग परिसर आहे तो सुद्धा लाइटनिंग पासून त्या ठिकाणी प्रोटेक्ट होतो ठीक आहे बेटा अशा प्रकारे आपण काय करतो लाइटनिंग पासून आपल्या घराचं संरक्षण करतो काय करतो आपण लाइटनिंग पासून घराचं काय करतो प्रोटेक्ट कशापासून प्रोटेक्ट करतो